आम्ही चाललो आज गाडी सर्व्हिसिंग करायला. हे बघा, नांदगाव आमच्या तालुक्याच्या ठिकाणी तिकडे चाललो आहे आम्ही. सर्व्हिसिंग करणं मोस्ट इम्पॉर्टंट, कारण सर्व्हिसिंग झाली खूप दिवस झाले, 2-3 महिने झाले गाडीची सर्व्हिसिंगच केली नव्हती. गाडी पण म्हणत होती सर्व्हिसिंग करा सर्व्हिसिंग करा, म्हणून आज चाललो आम्ही नांदगावला. हे बघा, ही आमच्या तालुक्याची नांदगावची समाज कल्याणची शाळा आहे, सरकारी समाज कल्याणची. कशी दिसते, मस्त. आणि हा आहे आमचा अमरावती यवतमाळ रोड. कसा आहे, टकाटक आहे ना. हां, कितीतरी दिवसांनी चांगला झालेला आहे, नाहीतर गड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात गड्डे आहे काही समजत नव्हतं. हे बघा, आलो आम्ही आता सर्व्हिसिंगला. गाडी लावली, परंतु आज होता रविवार, सुट्टी असल्या कारणाने भरपूर गाड्या आणि 2-3 पोरं पण सुट्टीवर. मग काय, बसलो आम्ही वाट पाहत. किती वेळाने लागते आमची वाट. हे काय, अजूनही गाडीचा नंबर लागलाच नव्हता, म्हणून काय बसा, वाट पाहत बसा 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 म्हणून म्हटलं काय नाही, शेवटी बसाच बसा. अजून किती वेळ बसता का रे बा. हे बा, म्हणून आम्ही आमच्या गाडीवरची चादर काढून टाकली लवकर नंबर यासाठी. हा एक छोटूवाला आमच्या जवळ बसायला. का रे म्हटलं, काय लिहायला तू? तर तो म्हणे बा, गाडीला ताप आला म्हणे बा, गाडीला दवाखान्यात आणलं. मी म्हटलं बा, मी आणलं बा गाडीला दवाखान्याला. हे बा, आपल्या गाडीला काढून ठेवलं, त्याच्यावरची चादर पण काढून ठेवली. बसलो वाट पाहत. कधी नंबर लागते कधी नंबर लागते, पण अमीन भाऊनं काही नंबर लावला नाही बा आमचा. 2-3 घंटे वाट पाहिल्यावर शेवटी नंबर लागला बा फायनली. 2-3 तासानं, म्हणजे आलो 2 वाजता 4 वाजता नंबर लागला. बाबा, पोरगा खोलून राहिला, इकडून खोललं तिकडून खोललं, चेन पण खोलली. गाडी म्हणे चेन झाली ढिली. हो, चेन बदलावं लागते. त्याला म्हटलं बा, पगार व्हायचा आहे, थांब थोडा, पुढच्या वेळेनं बदलू, फक्त तू आता सर्व्हिसिंग कर आणि त्याच्यावरचं फक्त आपलं हे बदलो, ऑइल चेंज कर, बाकी काहीच नको करू. मग काय, गाडी करून राहिला बा जसं जसं मी सांगतो तसं तसं. त्याला म्हटलं करत जाय बा, इकडे तिकडे पात करत होता तो. त्याला वाटलं काय करते काय नाही हा. मग काय, त्यानं सगळं काढला बा, मागचा चक्का भराभरा हे करायला लागला, तो कामं करायला लागला. कसा कामाचा स्पीड आहे गाड्याचा. हां, गाडी पूर्ण खाल केली त्यानं. जोडते का नाही काय माहीत बा गळ्याला. हे बा, अजून इकडे अजून बसवला. पुढचा फिल्टर खोललं, फिल्टर हे करलं. अजून इकडे गळ्याला म्हटलं बा, सगळं फ्रेश करून दे एकदम, फिल्टर ऑइल गिल सगळं. हे बघा, आता कॅस्ट्रॉल ऑइल, आपण असं तसं टाकत नाही, कॅस्ट्रॉल ऑइलच टाकतो आपण. एकदम सगळं गळ्याला म्हटलं पूर्ण चकाचक ऑइल काढून टाक, सगळं जुनंवालं, आणि हे नवीन ऑइल टाक. आपण टाकतो भाऊ महागाचं कॅस्ट्रॉल ऑइल. हे पहा, 380 रुपयात 90, म्हणजे 900 ml होतं. 380 रुपयात बघा कसा टाकला त्यानं. आणि जी आपली बॅटरी आहे ॲमेरॉनची, हे पहा 4 वर्ष झाले बदललीच नव्हती, म्हणून म्हटलं गड्याले सेल पण लागत नव्हता, टाक बदलून बा. हे बा, ॲमेरॉनची बॅटरी आहे. त्याला म्हटलं बा गड्याले ते टाकून बदलून दे, सेल काही उचलत नाही, सेल उचलला पाहिजे राजा, फोत्री होती नाही तर. हे बा दुसरी टाकली. हा गडी म्हणे हे BSF ची आहे म्हणे, पण एक साईडची बॅटरी आहे म्हणे बा, टाईप आहे म्हणे या 2 कंपनीचं, विदेशातली कंपनी आहे. मी म्हटलं बा काही हरकत नाही टाक, पण बॅटरी टाकल्यावर सेल उचलत नव्हता. लय दिवस झाले सेल उचलत नव्हता, म्हणून त्याचंही काम निघालं. ते काय खोलून ठेवला गड्यानं. याच्यासाठीच मला 8 वाजले घरी आले.
पाहता पाहता किती वाट पाहिली, हे नटच खुलत नव्हते. गड्यानं कोशिश केली, मी कोशिश केली, तिकडे अमीन भाऊनं पण कोशिश केली, काय नाही. शेवटी टकाटक झाली बा. 8 वाजता गाडी. हे पा गाडी धुवून गड्यानं चांगली फ्रेश केली. इकडून तिकडे तिकडून इकडे. गड्यानं लय वेळ लावला. चला बा, चलतो मी घरी, बाय.